हाय फ्रेंड, आज आपण नारळी पौर्णिमा विशेष पारंपरिक पदार्थ कसा बनवायचा ते बघूया. आता इथे ना आम्ही गव्हाचं कणिक असं मळून घेतलं आहे. त्याचे छोटे छोटे गोळे बनवलेत आणि असं लाट्या करून घेतल्यात आणि इथे खोबऱ्याचा चव केला आहे गूळ टाकून, जसं आपण मोदकांसाठी बनवतो ना तसा. आणि ते असं लाटून घेतलं आणि मग तो चव आहे ना त्याच्यात असा भरायचा चमच्याने आणि असं फोल्ड करायचं, व्यवस्थित फोल्ड करायचं, असं दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे कसं ते फुटलं नाही पाहिजे म्हणून. आणि असं काय हे घ्यायचं, कटिंग करायचं. आपण दिवाळीत आपल्याकडे असतंच करंज्यांचं, जे आपण असं कटिंग करायचं यंत्र, त्याच्याने कट करायचं. असं लाटून घ्यायचं, हे बघा छोटे छोटे लाटून घ्यायचं, भरायचं, कट करायचं आणि एका बाजूला ठेवून द्यायचं. हे बघा असं ठेवून द्यायचं आणि मग एक साथ झाले आपले भरपूर बनवून, नंतर ते असे तळायचे. हे बघा किती सुंदर दिसतात, तळल्यावर छान दिसतात की नाही. बघा कसे टम फुगलेत, मस्तपैकी फुगून आल्यात बघा करंज्या, किती सुंदर दिसतात बघा. म्हणजे एकदम घाई नाही करायची, तेलात अलगद सोडायच्या, नाहीतर मग तेल हातावर उडू शकतं. आणि असं चाळणीत वगैरे ठेवायच्या, म्हणजे त्याच्यातलं तेल आहे ना असं गळून जातं, जास्त त्याला तेल राहत नाही. हे बघा असं अलगद सोडायचं, सोडलं आणि एक बाजू चांगली अशी वर आली ना की मग आपण त्या पलटी करायच्या. कसं वाटला मग माझा तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष पदार्थ आवडला असेल ना, तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्ही पण असा पदार्थ करून बघा. बाय.